Friends, today we are going to learn property of three parallel lines. This proof of this properties depends on the BPT. तीन समांतर रेषा आणि त्याची छेदिका याचा गुणधर्म आज आपण बघणार आहोत आणि त्याची सिद्धता जी आहे ती बीपीटीवर म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर आधारित आहे. पाहूया हा काय प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्जल्स. ट्रान्सव्हर्जल्स म्हणजे छेदिका. ट्रान्सव्हर्जल्स म्हणजे लक्षात घ्या छेदिका. तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म. काय म्हटले बघा, असं काय थिअरम आहे. थिअरमला आपण मराठीमध्ये सिद्धांत असं या ठिकाणी म्हणतो. लक्षात घ्या सिद्धांत. तर द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन द ट्रान्सव्हर्जल बाय थ्री पॅरलल लाइन्स. तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे जे गुणोत्तर आहे, म्हणजे पहिल्यांदा तीन समांतर रेषा पाहिजेत. तीन समांतर रेषा काढत असताना दिस इज द फर्स्ट लाइन, दिस इज द सेकंड लाइन पॅरलल लाइन and this is the third line, and these three lines are parallel. Let us suppose that line L, line M and line N is the parallel lines parallel to each other आणि त्याला एका छेदिकेने छेदलेला आहे. तर समजा ही लक्षात घ्या एक छेदिका आहे, ही लक्षात घ्या छेदिका. दिस इज द ट्रान्सव्हर्जल, छेदणारी रेषा छेदिका ट्रान्सव्हर्जल. आणि या छेदिकेचं नाव आहे लक्षात घ्या ए, बी आणि सी. आणि लक्षात घ्या या छेदिकेवर जे इंटरसेप्ट होत आहेत, इंटरसेप्ट याचा अर्थ आंतरछेद, इंटरसेप्ट याचा अर्थ आंतरछेद. आणि या छेदिकेवर जे आंतरछेद होत आहेत त्याचं जे गुणोत्तर आहे, रेशो म्हणजे गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे भागाकार. म्हणजे याच्या आंतरछेदांचं जे गुणोत्तर आहे म्हणजे ए बी अपॉन बी सी, ह्याच्या आंतरछेदाचं जे गुणोत्तर आहे ए बी अपॉन बी सी, हे गुणोत्तर इज इक्वल टू, हे कुणाबरोबर आहे तर द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्जल. आणखीन एक कुठली तरी छेदिका काढा. समजा ही दुसरी छेदिका आहे आणि या दुसऱ्या छेदिकेवर जे दुसरे अंतरछेद होत आहेत, मग ह्याचं नाव देऊया आपण. ह्याला नाव दिलं समजा पी, ह्याला नाव दिलं समजा क्यू, याला समजा नाव दिलं आर. तर या दुसऱ्या छेदिकेवर एनी अदर ट्रान्सव्हर्जल, दुसऱ्या छेदिकेवरती त्याच समांतर रेषेनी जे आंतरछेद होतात, इंटरसेप्ट्स होतात, जे आंतरछेद होतात याचं गुणोत्तर रेशो, याचं गुणोत्तर समान असतं. म्हणजे पी क्यू भागिले क्यू आर हे गुणोत्तर ए बी भागिले बी सी बरोबर असतं. तीन समांतर रेषाला एका छेदिकेनं छेदलं असता त्याचे जे इंटरसेप्ट होतात आंतरछेद ए बी आणि बी सी इंटरसेप्ट्स, यांचा भागाकार ए बी भागिले बी सी, हा भागाकार दुसऱ्या छेदिकेवर जे इंटरसेप्ट होतात त्याच्या गुणोत्तरा एवढं असतं, म्हणजे पी क्यू भागिले क्यू आर एवढं असतं. म्हणजे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. हे काय करायचं आहे? सिद्ध करायचं आहे. टू प्रूव्ह. काय सिद्ध करायचं आहे तर ए बी भागिले बी सी पहिल्या छेदिकेच्या आंतरछेदांचा भागाकार रेशो, रेशो म्हणजे भागाकार, दुसऱ्या छेदिकेच्या आंतरछेदांचा भागाकार रेशो ऑफ इंटरसेप्ट्स ऑफ अदर ट्रान्सव्हर्जल पी क्यू अपॉन क्यू आर, हे सेम असतं. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. लक्षात घ्या इज इक्वल टू म्हणजे इक्वल टू असतं. रेशो ऑफ दीज टू इंटरसेप्ट्स अँड रेशो ऑफ दीज टू इंटरसेप्ट्स आर इक्वल, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे ए बी अपॉन बी सी हा रेशो, पी क्यू अपॉन क्यू आर हा रेशो समान आहे, इक्वल आहे, हे सिद्ध करायचं आहे. गिव्हन म्हणजे काय? गिव्हन म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी आकृतीचं वर्णन. मग आपल्याला लिहिता येईल. लक्षात घ्या लाईन एल काय लिहिता येईल बघा सर, लाईन एल पॅरलल टू लाईन एम पॅरलल टू लाईन एन. बरोबर सर, ह्या तीन रेषा समांतर आहेत एकमेकाला. अँड ए बी सी अँड पी क्यू आर
आर दे आर ट्रान्सव्हर्सल. लक्षात घ्या ए बी सी अँड पी क्यू आर दे आर ट्रान्सफर. लाईनला नाव देऊया आपण. एलएमएन म्हटलं लक्षात घ्या, एलएमएन ह्याला म्हणूया लक्षात घ्या पी क्यू आर, ह्याला एलएमएन, ह्याला आपण लाईन ह्याला आपण म्हणताना यू व्ही म्हणूया सर. ह्या लाईनला काय म्हणूया सांगा सर, यू. आणि ह्या लाईनला काय म्हणूया व्ही. यू अँड व्ही आर दे आर ट्रान्सव्हर्सल्स. म्हणजे असं म्हणूया सर, यू लाईन यू, लक्षात घ्या लाईन यू is a transversal which cuts the parallel lines in ABC, which cuts parallel lines in ABC. दुसरं, line V is other transversal. Line V is other transversal. Line V ही जी दुसरी छेदिका आहे, which cuts parallel lines in PQR. ओके. लाईन व्ही ही दुसरी ट्रान्सव्हर्सल आहे जी या तीन छेदिकेना PQR मध्ये कट करते. या आकृतीचं वर्णन म्हणजे गिव्हन. गिव्हनला आम्ही मराठीमध्ये लक्षात घ्या पक्ष असं म्हणतो, ह्याला आम्ही साध्य असं म्हणतो लक्षात घ्या, आणि ह्याला आम्ही म्हणणार आहे रचना. आता हे सिद्ध करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी रचना करावी लागेल. कशी रचना करायची मुलांना पहा. तर पहिल्यांदा बघत असताना हे आपण या ठिकाणी BC जोडा. हे लक्षात घ्या, काय करायचं, BC जोडलं. लक्षात घ्या जॉईन BC. ओके. आणि जॉईन BC इट कट्स लाईन L इन D. म्हणजे लक्षात कन्स्ट्रक्शन काय आलं बघा सर, जॉईन PC, join PC, it cuts line M in D. ती लक्षात घ्या, लाईन M ला D मध्ये या ठिकाणी छेदते. बघा आपल्याला लक्षात येते कसं. तर या ठिकाणी आता आपल्याला जे पाहायचं आहे त्याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्या. पहिल्यांदा बघायला गेल की हा ट्रायंगल बघा सर, हा ट्रायंगल APC दिसला का बघा सर, APC. हा ट्रायंगल बघा सर APC. ह्या APC मध्ये ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत. APC मध्ये ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत. म्हणजे इन ट्रायंगल APC कॉमा, हा APC मध्ये AP पॅरलल टू BD, AP पॅरलल टू BD. मग तुम्हाला माहित आहे सर की एखाद्या त्रिकोणामध्ये जर दोन बाजू समांतर असतील, एखादी रेषा एखाद्या बाजूला समांतर असेल तर हे समांतर रेषा सोडा, पॅरलल लाईन सोडा, आणि या बाजूचा भागकार आणि या बाजूचा भागकार सेम असतो. मग रेशो ऑफ दीज टू पार्ट्स आणि रेशो ऑफ दीज टू पार्ट्स सेम असते. म्हणजे AB अपॉन BC आणि PD अपॉन DC सेम असते. पुन्हा एकदा सांगतो, BPT काय सांगतं, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय सांगतं सांगा, की हा त्रिकोण आहे, ह्या त्रिकोणामध्ये ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, पॅरलल लाईन सोडून द्या, आणि ही जी बाजू आहे आणि ही जी बाजू आहे या बाजूच्या दोन तुकड्यांचा भागाकार आणि या बाजूच्या दोन तुकड्यांचा भागाकार समान असतो. डिव्हिजन ऑफ टू पार्ट्स ऑफ धिस साइड and division of two parts of this side are equal. AB upon BC is equal to PD upon DC. ह्याला आपण BPT म्हणतो, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. समांतर रेषा सोडायच्या, ह्या दोन समांतर रेषा सोडायच्या, आणि ह्या दोघांचा भागाकार आणि या दोघांचा भागाकार सेम असतो. म्हणजे AB अपॉन BC मी घेताना लक्षात घ्या असं म्हणतो, PD अपॉन DC आधी घेतो.
PD upon DC is equal to AB upon BC is equal to AB upon BC. आणि ह्याला कारण काय बघा सर, BPT, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आता हा ट्रायंगल झाला. आणखीन एक ट्रायंगल आहे मुलांनो, पाहताय का बघा. हा ट्रायंगल दिसला का बघा सर, P, बघा सर हा P D CR दिसला का बघा सर, PD PCR दिसला का बघा, हा दिसला का बघा सर, PCR हा ट्रायंगल. इन ट्रायंगल PCR दिसला का बघा सर, हा PCR हा ट्रायंगल दिसला. त्याच्यामध्ये DQ आणि CR हे पॅरलल आहे. DQ आणि CR हे पॅरलल आहे. DQ पॅरलल टू CR, DQ पॅरलल टू CR. हे पॅरलल सोडून द्या, BPT मध्ये पॅरलल लाईन सोडून द्या आणि ह्या साईडचा भागाकार आणि या साईडचा भागाकार सेम असतो. म्हणजे PD अपॉन DC आणि PQ अपॉन QR हे सेम असतं बाय BPT. हा जो ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगल मध्ये पॅरलल लाईन सोडून द्या, DQ आणि CR पॅरलल लाईन सोडून द्या. या दोघांचा भागाकार डिव्हिजन ऑफ these two parts and division of these two parts are equal. PD upon DC is equal to PQ upon QR. PQ upon QR. काय ह्याला कारण सांगा सर, BPT. मग आता ह्याला आपण रिझल्ट नंबर 1 म्हणूया सर आणि ह्याला आपण रिझल्ट नंबर 2 म्हणूया. बघा बरं, मग PD अपॉन DC आणि PD अपॉन DC लेफ्ट साइड सेम आहे. जर लेफ्ट साइड सेम असेल तर राईट साइड सेम असणार की. तर ही राईट साइड सेम असणार म्हणजे बाय 1 and 2. इथं जर का आपण म्हटलं, लक्षात घ्या, बाय 1 and 2 लेफ्ट साइड सेम आहे म्हणून राईट साइड सेम. AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. PQ अपॉन QR इथं आहे का बघा सर, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR, राईट साइड सेम. हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. आपण इथे प्रूफला लक्षात घ्या सिद्धता असं म्हणतो. काय म्हणतो बघा सर, सिद्धता. याला आपण काय म्हणतो सांगा सर, सिद्धता असं म्हणतो. याला रचना म्हणतो, याला साध्य म्हणतो, याला पक्ष म्हणतो. या ठिकाणी आपण काय वापरलं सांगा सर, फक्त BPT वापरलं. कन्स्ट्रक्शन काय केलं, PC जॉईन केले. आणि हा जो ब्लॅक ट्रायंगल आहे, ब्लॅक ट्रायंगल मधल्या ह्या पॅरलल लाईन सोडून दिल्या. या दोघांचा भागकार इथं सेम दाखवला BPT. हा रेड ट्रायंगल मध्ये पॅरलल लाईन सोडल्या. या दोघांचा भागकार सेम दाखवला बाय BPT. पण लेफ्ट साइड सेम आहे म्हणून राईट साइड सेम, हेन्स प्रूव्ड. अशा पद्धतीनं BPTच्या आधारे 3 पॅरलल लाईनचा आपण प्रॉपर्टी सिद्ध केली, थिअरम सिद्ध केला. 3 समांतर रेषा जर असतील तर त्याची ही पहिल्या ट्रान्सव्हर्सचे 2 तुकडे जे आहेत, पहिल्या छेदिकेचे 2 तुकडे, दुसऱ्या ट्रान्सव्हर्सचे म्हणजे दुसऱ्या छेदिकेचे जे 2 पार्ट्स आहेत, या दोघांचा भागाकार AB अपॉन BC, या दोघांचा भागाकार PQ अपॉन QR हा सेम असतो. असं आपण या ठिकाणी इथं शिकतो या सिद्धतेच्या आधारे. ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची अशी या ठिकाणी लक्षात घ्या सिद्धता आहे. ओके, पहा मुलांनो, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 3 समांतर रेषांचा गुणधर्म आणि 3 समांतर रेषा आणि त्याच्या छेदिकेचा गुणधर्म यावर आधारित ही 3 एक्झाम्पल्स आहेत. क्वाइट इझी. पहा बरं सर, आधी पॅरलल लाईन्स 3 कुठल्या आहेत शोधा. कम ऑन, फाइंड आउट द 3 पॅरलल लाईन्स. कम ऑन, इकडे लक्ष द्या. दिस इज द फर्स्ट, सेकंड, थर्ड. दीज 3 लाईन्स आर पॅरलल. म्हणजे लक्षात घ्या 3 लाईन्स आर पॅरलल. अँड दिस इज द फर्स्ट ट्रान्सव्हर्सल, दिस इज द सेकंड ट्रान्सव्हर्सल. पहिली छेदिका, दुसरी छेदिका. पहिल्या ट्रान्सव्हर्सलचे 2 पार्ट AC आणि CE.
मग या दोघांचा भागाकार केला AC अपॉन CE, AC अपॉन CE ही दुसरी ट्रान्सव्हर्जल, दुसरी छेदिका, याचे दोन तुकडे बघितले BD आणि DF, BD आणि DF यांचा भागाकार लक्षात घ्या, BD आणि DF यांचा भागाकार. हे दोन भागाकार कसे असतात सांगा सर? समान असतात. हे दोन रेशोज का असतात? समान असतात. कशावरनं? तर बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स, बाय प्रॉपर्टी ऑफ three parallel lines and their transversals, हे परीक्षेत तुम्हाला लिहावं लागेल. मराठी माणसं काय म्हणणार? तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म यानुसार. मग आता लक्षात घ्या, व्हॅल्यूज भरा. बघा बरं इथं कशा येईल व्हॅल्यूज? बघा इथं व्हॅल्यूज भरा. What is the value of AC? 5.4. What is the value of CE? 9. What is the value of BD? 7.5. What is the value of DF? X. Cross multiplication करा. बघा सर कसं होईल? 5.4 into X is equal to 9 into 7.5. बरोबर सर, पॉइंट काढून टाका. बरोबर सर, किंवा या ठिकाणी हे पॉइंट काढायचे. 54 अपॉन 10 इंटू एक्स इज इंटू 9 इंटू 75 अपॉन 10, पॉईंटच्या पुढे एक डिजिट आहे म्हणून अपॉन 10. हिकडून हिकडं जाताना उलट होऊन जात आहे, लेफ्ट साइड होऊन राईट साइडला जाताना उलट होऊन जात आहे. 54 अपॉन 10 चे 10 अपॉन 54, लेफ्ट साइड होऊन राईट साइडला जाताना उलट होत आहे. म्हणजे कसं होईल बघा सर, एक्स इज इक्वल टू, लक्ष द्या नीट, x is equal to 9 into 75 upon 10 into, ह्याचं उलट होत आहे 10 upon 54. मग हे 10 गेले बघा सर, हे 9 आणि 54 कितीने भाग जाईल? 9 6 जा 54, 9 1 जा 9, 9 6 जा 54. बरोबर आहे. मग आता x ची व्हॅल्यू कशी काढणार बघा सर? x is equal to what is 75? 75 means 25 3 जा 75. 6 म्हणजे काय? तर 2 3 जा 6, 2 3 जा 6 म्हणजे पुन्हा 3 ला 3 कॅन्सल. 25 अपॉन 2, 2 ने डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायचं, 2 ने डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायचं. 25 च्या हाफ 12.5, 12.5. देअरफॉर x is equal to 12.5. काही ह्यात सेंटीमीटर मीटर दिले का? नाहीये. देन x इज इक्वल टू 12.5 युनिट्स. बरोबर सर, हे आपलं त्याचं उत्तर. प्रत्येक स्टेपला न विसरता लक्षात घ्या. म्हणून, देअरफॉर, हेन्स, म्हणून अशी खून करायची आहे. लक्षात घ्या, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. अँड सो दिस इज द लास्ट आन्सर. ह्याच्यामध्ये काय सांगा? प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. हे होमवर्क द्यायचं म्हणतोय सर मी. या होमवर्क मध्ये पहा आपल्याला काय दिसेल, तर इथे ह्या 3 पॅरलल लाईन्स आहेत, ह्या 3 पॅरलल लाईन्स आहेत. आणि लक्षात घ्या, ही पहिली ट्रान्सव्हर्जल आहे. पहिल्या ट्रान्सव्हर्जलचे हे 2 पार्ट्स आहेत. यांचा भागाकार BD अपॉन DF, यांचा भागाकार लक्षात घ्या BD अपॉन DF. ही दुसरी ट्रान्सव्हर्जल आहे, त्याचे 2 पार्ट्स आहेत AC आणि CE, म्हणजे त्याचं होणार AC अपॉन CE. आणि हा रेशो सेम असतो. रेशो ऑफ दीज 2 पार्ट्स, या दोघांचा भागाकार आणि या दोघांचा भागाकार सेम असतो. कशामुळे? लक्षात घ्या, बाय प्रॉपर्टी ऑफ, हे बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्जल्स, हे लिहायचं आहे. लक्षात घ्या, 3 समांतर रेषा आणि त्याच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार हे लिहायचं आपण. होमवर्क आहे ना. मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज भरायच्या. लक्षात घ्या, BD ची व्हॅल्यू 8, DF ची व्हॅल्यू 4, AC ची व्हॅल्यू 12 आणि ही x. मला सांगा, माझी गरज आहे का वास्तविक? माझी गरज नाही आहे सर. लक्षात घ्या, तरी सुद्धा आपण बघितलं तर 8 into x is equal to 4 into 12. Therefore x is equal to 4 into 12 divided by 8. संपला आन्सर सर. 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12. Therefore answer is x is equal to 6 units. हे लक्षात घ्या. बरोबर आहे. वास्तविक मीच करून दाखवलं तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही आहे. व्हेरी इझी एक्झाम्पल.
बरोबर. तर या ठिकाणी एक टिंब दोन टिंबच्या खुणा न विसरत्या करायच्या आहेत, लक्षात घ्या अशा खुणाच्या. आणि तर रूल काय द्यायचा, बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. बघा हे येईल का, दे आर दीज थ्री पॅरलल लाईन्स, दिस इज द फर्स्ट ट्रान्सव्हर्सल, ही पहिली छेदिका आहे. मग याचा भागाकार एपी अपॉन पीडी काय होईल बघा सर, एपी अपॉन पीडी इज इक्वल टू दुसरी ट्रान्सव्हर्सल बीक्यू अपॉन क्यूसी, बीक्यू अपॉन क्यूसी. ह्याला रिझन काय बघा सर, बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, हे लिहायला गेलं. बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स, ही लाईन लिहावी लागेल. तीन समांतर रेषा आणि त्याच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एपी 15, पीडी 12, बीक्यू माहित नाही, तात्पुरतं एक घेऊया, बरोबर सर, आणि क्यूसी 14. आता आन्सर सर भागिले 14 गुणिले 14, म्हणजे खाली तर डिनॉमिनेटर मध्ये असेल, छेदात असेल, तिकडे न्यूमरेटर होत आहे. राईट साईडला लक्षात घ्या, जर डिनॉमिनेटर मध्ये असेल तर लेफ्ट साईडला लक्षात घ्या न्यूमरेटर मध्ये होते. म्हणजे कसं होईल बघा सर, इथे 15 अपॉन 12 इंटू 14 इज इक्वल टू एक्स. पहा भाग कसा जाईल, कसा होईल, 2 नी जाईल, 2 6 जा 12, 2 7 जा 17. पुन्हा 6 आणि 15 ला कशाने जाईल सांगा सर, 3 नी जाईल, 3 2 जा 6 आणि 3 5 जा 15. मग आता कसं होईल, 5 7 जा 35, 35 अपॉन 2 इज इक्वल टू एक्स. डिवाइड बाय 2 म्हणजे मेक हाफ, 35 चे हाफ करा, 30 चे हाफ 15 आणि 5 चा हाफ 2.5 2.5. मग लक्षात घ्या 15 आणि 2.5 म्हणजे 17.5. किती आलं बघा सर, 17.5. therefore x is equal to 17.5 units. 35 divided by 2 चा हाफ 17.5. 30 च्या हाफ किती 15, 5 च्या हाफ किती 2.5, 15 प्लस 2.5 म्हणजे 17.5. x is equal to 7.5. तर या पद्धतीने लक्षात घ्या आपण हे x ची व्हॅल्यू काढू शकतो. therefore BQ is equal to 7.5 units. तर हे एक्झाम्पल्स क्वाईट इझी होते सर, लक्षात घ्या, अतिशय सोपे असे होते. फक्त हे तुम्हाला लिहावं लागेल, बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल.